तर इकडे अरबाज घरातून गेला तरी सुद्धा अरबाज आणि निक्की या दोघांच्या बद्दल चर्चा घरात थांबतच नाहीये. तसंच इकडे एक डिस्कशन चालू आहे. चला तर बघूयात हे काय बोलतायत. तर इकडे अंकिता म्हणते की काल जसा त्रास निक्कीला झाला तसंच गोष्टी आपल्यासुद्धा घडणार आहेत. आपण सुद्धा कधीतरी जाणार आहोत आणि आपल्याला सुद्धा तो त्रास होणार आहे. त्यावर डीपी म्हणतो की हो बरोबर आहे, तो त्रास तर होणारच आहे. त्यावर पॅडी सांगतो की म्हणजे एवढा तुम्ही एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला जाऊन त्रास करून घ्याल. तर त्यावरती डीपी सांगतो की नाही, एवढा एक्स्ट्रीम लेवलला नाही जाणार, त्यांच्या एवढा नाही जाणार, जसा त्यावेळेस अंकिता जाताना झाला तसाच होईल. आणि आम्ही पण एकमेकांना सांगितलेलं आहे की ही गोष्ट कधी ना कधी तर येणारच आहे, आपणही बाहेर जाणारच आहोत, त्यामुळे त्रास करून नाही घ्यायचा. त्यावरती पॅडी दादा सांगतात की म्हणजे आतापर्यंत घरातून नॉमिनेट होऊन गेलेल्या सदस्यांचा त्रास, घरात असलेल्या सदस्यांचा त्रास, इथून पुढे जाणाऱ्या लोकांचा त्रास आणि त्यानंतर घरातल्या लोकांना होणारा त्रास, या सगळ्यांचा मिळून झालेला जो त्रास आहे याच्यापेक्षा एक्स्ट्रीम लेवलला त्या दोघांना त्रास झालेला आहे. म्हणजे एवढे 5 सीझन झाले, या 5 सीझन मध्ये सुद्धा एवढा त्रास कोणाला झाला नसेल तेवढा त्रास यांनी करून घेतलेला आहे, रायदर त्यांना झालेला आहे. तर अंकिता म्हणते की नाही, एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला कोणीच नसेल केला, पण त्यांना खरंच खूप त्रास झालेला आहे. तर अशा प्रकारे इकडे अरबाज आणि निक्की यांच्याबद्दल अजून सुद्धा चर्चा थांबताना दिसतच नाहीये. प्रेक्षकांच्या मते तर निक्की घरात आहे म्हणूनच बिग बॉस आहे अशा कमेंट्स येत असतात. तर तुमच्या मते हा बिग बॉस कुणामुळे आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.